अचानक एके दिवशी 2 जण आमच्या घरी आले. एक मुलगा आणि मुलगी बाजूच्यांचेच आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि त्यांनी आल्या आल्या प्रिशाचे सगळे खेळणे उचलले, एक एक करून काढले आणि प्रिशा फक्त त्यांच्या तोंडाकडे बघत होती. आणि अजून दुसऱ्या दिवशी अजून 2 जण आले. म्हणजे आता हळूहळू सगळे फ्रेंड्स व्हायला लागले प्रिशाचे. मग आम्ही ठरवलं की एका फ्रेंडच्या घरी जायचं. मग मी आणि प्रिशाने आलो. प्रिशाला मस्त रेडी केलं. तिला एक फ्रॉक घातला होता मी खूप दिवसाआधी. तो फ्रॉक आता घालून पाहिला तर तिला येत होता. थोडा शॉर्ट होता, पण ठीक आहे एवढा. तिथे गेल्या मी प्रिशाचे कपडे चेंज केले, कारण ती बाहेर खेळायची जिद्द करत होती. आणि क्रिधा आणि प्रिशा दोघीजणी मस्त खेळत होत्या. त्यांना इतकी मजा येत होती की त्या नुसतं धावत होत्या. थोडा वेळ शांतपणे बसल्या, कारण त्या खूप थकल्या होत्या. खेळून खेळून मन भरलं, परत दुसऱ्या ठिकाणी खेळायला जायचं असं ठरवलं. आणि तिथे आहे ना, त्यांच्या इथे खूप छान मंदिर आहे. त्यांची सोसायटी पण खूप छान आहे, विजे. आणि इतकी छान सोसायटी, इतकं छान वेदर होतं. आणि मंदिरात ऑलरेडी हरिपाठ वगैरे घेणं सुरू होतं आणि ह्या पोरी तिथंच जात होत्या. तिथनं घरी आल्यावर म्हणजे त्या फ्रेंडच्या घरी गेल्या परत कपडे चेंज केले. आणि मग प्रिशा बघा कशी नाचायला लागली. म्हणजे तिने तिचं टॅलेंट अजून कोणाला दाखवायचं राहिलं आहे का बघते आणि सगळ्यांना ते टॅलेंट दाखवत असते. थोडं नाचून झालं. ऑलरेडी माझ्या त्या फ्रेंडचे सासू आणि नणंद आलेली होती आणि त्यांची एक मुलगी पण होती. तर ह्या तिघी जणींनी इतका माहोल केला. फक्त प्रिशा त्याच्यामध्ये आहे ना अशी होती की जी नाचणं थांबतच नव्हती. थोड्या वेळात मस्त क्रिधाने पण तिला जॉईन केलं आणि मस्त दोघी नाचत होत्या. आणि तिसरी बघा तिथं मोबाईल बघत बसली. कोणाच्या घरी गेलं की लेकरं त्यांचे खेळणे नक्कीच खेळतात. मग प्रिशाने पण काही सोडलं नाही. सगळे क्रिधाचे खेळणे एक एक करून घेत होती. जरी ती रडत होती तरी पण तिने तिचे खेळणे घेतलेच. आणि मग ती क्रिधाच्या आजीसोबत थोडा वेळ खेळली. आणि मग तिथनं निघालो आम्ही. अजून एका फ्रेंडकडे जायचं होतं, पण वेदर इतकं बेकार झालं होतं. वाटलं होतं पाऊस येईल, पण काही आला नाही. मग आम्ही त्या फ्रेंडला खालीच बोलवलं की लवकर इथंच भेटतो आणि मग आम्ही जातो. त्यांच्या इथे बाजूला चौपाटी आहे, फूड कोर्ट आहे, तिथे आम्ही बसलो थोडा वेळ. प्रिशा खेळली तिथे. मग घरी आलो. घरी आल्यावर प्रिशाने आता नवीन काहीतरी शिकले. ती अशी वेगळंच तोंड करते आणि कंटिन्यू करते, तिचं तोंड पण दुखत नाही. त्याच्यानंतर प्रिशाला जेव वगैरे घातलं. म्हणजे ती आहे ना आता सगळं हळूहळू मागायला शिकली. आणि एखादी गोष्ट आपण जर म्हणलं की देऊ का तर दे जोरात म्हणते. त्याच्यानंतर थोडीशी मस्ती केली, पप्पासोबत खेळली आणि त्याच्यानंतर मग ती शांतपणे झोपली. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका.